नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या कंबळीला समजलं सगळ्यात मोठं सत्य. तर कंबळी समोर आला राजन अन्नपूर्णा आजी ह्या सगळ्यांचा खरा चेहरा. तर कंबळी आता भेट घडवून देणार राजन अन्नपूर्णा आजींची गौरी सोबत. तर कंबळी समोर देखील तिच्या वडिलांचं खरं सत्य येतं. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण पुढचे अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की फायनली आता गौरी तर कंबळीला भेटली, पण गौरीला काहीच आठवत नाही. म्हणजेच तिची मेमरी लॉस झालेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे बिचाऱ्या कंबळीला वाईट तर खूप वाटत असतं, पण ती आता करू पण काही शकत नसते. त्याच्यामुळे ती म्हणत असते की काही जरी झालं ना तरी पण मला आता सगळ्यात अगोदर माझ्या वडिलांना शोधून काढलंच पाहिजे, त्याच्यानंतरच आईची मेमरी परत येऊ शकते. तर दुसरीकडे कंबळीला एवढ्या मोठ्या संकटात मदत करायला ऋषी असतोच आणि तुम्ही पाहिलंच असेल की आता ऋषीने ठरवलेलं असतं की आता खूप मोठा हा गुंता आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर हा गुंता सोडवलाच पाहिजे आपल्याला. आणि कंबळी आणि ऋषी ह्या दोघांनी पण तुम्हाला आठवत असेल तर RTO ऑफिसमध्ये त्या गाडीच्या चौकशीसाठी खूप सारी डॉक्युमेंट्स दिली होती आणि त्याच गोष्टीला आता सगळ्यात मोठं यश येणार आहे. कारण की त्या माणसाला आता सगळ्यात मोठा प्रूफ हा सापडतो की ती गाडी कोणाची होती. त्यासाठी आता कंबळी आणि ऋषीला तो माणूस चक्क आता तिकडे कॉल करून बोलवतो आणि पुढे कंबळी आणि ऋषी दोघेजण देखील त्या गाडीच्या डॉक्युमेंट्स रिलेटेड तिथे जातात. पण त्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालेला असतो की त्या ठिकाणी फक्त त्यांच्या कंपनीच्या नावावरती गाडी असते, म्हणजेच त्या माणसाचं ॲक्युरेट नाव नसतं. आणि त्याच्यावरून ऋषी म्हणतो की आपण त्या कंपनीत जर आपल्याला कंपनी समजली तर त्याच्यातील माणसं पण समजतील आणि त्या काळामध्ये काम करणारी लोक कोण कोण होती त्या सगळ्यांची नावं पण सापडतील. आणि कंबळी म्हणते की ऋषी सर, मला असं वाटतंय की अजून खूप सारे पुरावे असणार आहेत, आपल्याला ते गावाकडे जाऊन शोधले पाहिजे. कारण की आता आईला काहीच आठवत नाही, आईची मेमरी लॉस झाली, त्याच्यामुळे आपल्याला काही जरी झालं ना तरी तिने जेवढ्या जेवढ्या गोष्टी सांगितल्यात ना त्या सगळ्या गोष्टी जाऊन आपण परत एकदा पाहिल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच असेल की गौरीला फक्त कंबळी लहानपणाची होती ना तेव्हापासूनच्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि याच गोष्टीचा फायदा आता कंबळी घ्यायचं ठरवते. कंबळी म्हणते की आईने लहानपणाचे माझे काही फोटो काढले असतील, माझे आबांचे आणि माझ्या वडिलांचे पण असू शकतात, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टींचा एकदा शोध घेतला तर काय होईल. तर ऋषी म्हणतो की ही चांगली आयडिया आहे, आपण ते सगळं करूया, चल एकदा जाऊन बघूया, जर कोणता पुरावा सापडला तर अजूनच चांगलं होईल. तर कंबळी आणि ऋषी आता ज्यावेळेस मात्र परत गावाला जातात, वाळिंजे गावात गेल्याच्या नंतर त्यांना फारचं काय अशा गोष्टी सापडत नाही. पण मित्रांनो, सगळ्यात मोठा कानी ट्विस्ट येतो. कारण की तुम्हाला माहितीच असेल की गौरीने एका पेटीमध्ये सगळे काही फोटो ठेवलेले असतात आणि मी या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की कंबळीला ते फोटो भेटणार आणि मित्रांनो ते आत्ता भेटतात. तोपर्यंत इकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. कारण की तुम्हाला माहितीच असतं की आता काही जरी झालं तरी कामिनी ठरवते की ह्या म्हाताऱ्याचा काटा काढलाच पाहिजे. कारण की आता कामिनीने त्या घरामध्ये एंट्री तर मारली, पण तरी जरी काही जरी झालं ना तरी पण मात्र आता कामिनी म्हणते की ह्या म्हाताऱ्याचा खेळ मला संपवला पाहिजे. जर ह्याला मी मारलं नाही तर हा म्हातारा जर उद्या बोलायला लागला तर माझं काही खरं नाही. त्याच्यामुळे पुढे आता कामिनी आजोबांना संपवण्याचा विचार करत असते. पण अन्नपूर्णा आजी आणि राजन काका ह्या दोघांना देखील अजून ह्या कामिनीचं खरं सत्य का नाही समजत, हाच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण की ही कामिनी एका कांडामागे दुसरं कांडामागे कांड करत चाललेलीच आहे आणि हे पाहून प्रचंड राग यायला लागलाय आता लोकांना पण. तर दुसरीकडे आता नयनतारा खूप टेन्शनमध्ये आलेली असते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की नयनताराने ठरवलेलं असतं काही जरी झालं तरी कंबळी आणि ऋषीचं लग्न होऊ देणार नाही. त्याच्यामुळे ऋषीला किती दिवस जरी माझ्यापासून दूर राहायचं असेल ना तरी काही हरकत नाही, पण मी त्या दोघांचं लग्न कधीच पार पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. त्याच्यामुळे नयनतारा पुढे ठरवते आणि म्हणते की आता मला कामिनीची मदत घ्यावी लागेल. आणि तुम्हाला माहितीच आहे कामिनी तर टपूनच बसलेली असते की आता कधी नयनतारा मला मदतीसाठी कॉल करते. तर ज्यावेळेस मात्र आता नयनतारा कामिनीला कॉल करते आणि म्हणते की मला तुमची मदत लागणार आहे, काही जरी झालं तरी आहे ना ऋषीच्या आयुष्यातून कंबळीला दूर करायचं आहे. पण त्यावेळेस कामिनीला तिचा डाव साधायचा असतो. म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की अनिकाला आपल्या ऋषीसोबत लग्न करायचंय, त्यासाठी मात्र कामिनी म्हणत असते की आता हाच चांगला मोका आहे, त्याच्यामुळे मी कंबळीला दूर तर करेल ऋषीच्या आयुष्यातून, पण त्याच्या बदल्यात तुझ्या ऋषीचं लग्न माझ्या अनिकासोबत लावावं लागेल. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र आता नयनतारा म्हणते की हे असं कसं शक्य आहे, त्याच्या बदल्यात तुम्हाला पाहिजे तेवढे मी पैसे द्यायला तयार आहे, त्यासाठी तुम्ही काही करा, फक्त त्या कंबळीला ऋषीच्या आयुष्यातून दूर करा. पण तुम्हाला माहितीच आहे सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्टच हा आहे मित्रांनो. कारण की कामिनीला माहीत असतं की पैशाची काही गरज नाही, पण अनिका आणि ऋषीचं जर लग्न झालं तर हा सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट ठरेल. आणि अनिकाला आधीपासूनच मात्र ऋषीसोबत लग्न करायचं हे तुम्हाला माहितीच आहे आणि ऋषीला अनिका आवडत नाही. त्याच्यामुळे आता कामिनी म्हणते की कसं असतं ना नयनतारा, तू अजून थोडीशी कमी आहे माझ्यापेक्षा. कारण की तुला माहिती आहे जर मला पैशाची गरजच लागत असते तर मी कशाला तुझी मदत करू, कारण की मला पैसे काही कुठून भेटणार नाही का. त्याच्यामुळे जर तू तुझ्या ऋषीचं लग्न अनिकासोबत लावायला तयार असेल तर मी त्या कंबळीला असं दूर करते असं, कारण की मला माहिती आहे ना तिला कसं दूर करायचं आणि तिला काय काय करू शकते मी. कारण तुला माहितीच असेल की या घरातून मी तिला कशा प्रकारे हाकललेला आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता नयनताराला ह्या सगळ्या गोष्टीला तयार व्हावं लागतं आणि नयनतारा म्हणते की हो मी अनिकासोबत लग्न लावेल नक्कीच ऋषीचं, पण त्यासाठी अगोदर त्या कंबळीला ऋषीच्या आयुष्यातून दूर कर
कर आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ऋषी इथे माझ्यापाशी घरी आला पाहिजे. ही सगळी बातमी कळाल्याच्या नंतर कामिनी एवढी खुश होती. कामिनीला वाटतं की मी किती चांगलं काम केलं. कामिनीला वाटतं की सगळ्यात पहिलं तर त्या कमळीच्या आईला म्हणजेच कमळीच्या आईला संपवलं, त्याच्यामुळे कमळीला सत्य नाही समजलं आणि त्याच्यामुळे कमळीला तिचे खरा बाबा भेटला नाही आणि तिचं घर पण भेटलं नाही. दुसरीकडे तिची आई पण मरून गेली आणि राहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अनिकाला आजपर्यंत आपण ऋषीच्या आयुष्यामध्ये घालवायचा प्रयत्न करत होतो, पण अजूनपर्यंत अनिका तिथपर्यंत पोहोचली नाही. अनिकाला तिचं प्रेमच भेटलं नाही. त्याच्यामुळे आता म्हणजे समोरूनच पुढून संधी आलेली असते, कारण की नयनताराला अनिका कधीच आवडली नव्हते, पण आता मजबुरीने तिला आता ऋषीचं आणि अनिकाचं लग्न लावण्यासाठी ह्या कामिनीकडे भीक मागावी लागणार असते. कारण तुम्हाला माहितीच असेल की नयनताराला वाटत असतं की अनिका एक श्रीमंत घरातील मुलगी आहे, त्याच्यामुळे माझा ऋषी कमीत कमी सुखी तरी राहील, असा रस्त्यावरती राहायची त्याची वेळ येणार नाही. त्याच्यामुळे आता नयनताराला वाटतं की आता कामिनी योग्य तो निर्णय घेईल आणि कमळीला ऋषीच्या आयुष्यातून दूर करेल. मग अनिकाला ही बातमी कळाल्याच्या नंतर अनिका एवढी खुश होते आणि म्हणते की ग्रॅनियाची वाव तू किती चांगली आहेस, तुझ्यामुळे हे सगळं झालं आणि फायनली आता ऋष माझ्या आयुष्यात येणार आणि त्या गावच्या कमळीला तू ऋषीच्या आयुष्यातून कायमचं दूर करशील. आता त्याच्यामुळे अनिका म्हणते की मी तर लग्नाची तयारीच करायला घेते, कारण की आता माझं लग्न फायनली होणार आहे, कारण की नयनतारा आंटीने मला स्वतः स्वीकारलेलं आहे. पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला ऋषी हे अनिकासोबत कधीच लग्न करू शकत नाही आणि भले नयनतारा जरी समोर उभी राहिली ना आणि कमळीला जरी दूर केलं आणि हिच्यासोबत लग्न लावलं तरी ऋषी कधीच उभा राहणार नाही, हे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. तर पुढे आता कामिनी म्हणते की मला काहीच करायची गरज नाही, आता फक्त मला त्या कमळीचा काटा काढायचा आहे. कमळीचा काटा काढला की माझा रस्ता मोकळाच. पण मित्रांनो पुढे तुम्हाला बोललो ना कमळीच्या हाती फोटो लागले, तर मित्रांनो ते फोटो असतात ते म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की कमळीच्या लहानपणाचे तर फोटो असतात, पण ज्यावेळेस मात्र आपल्या राजांचं आणि गौरीचं लग्न झालं होतं त्या लग्नातले फोटो पण असतात आणि तिथेच येतो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट. पण मित्रांनो ते फोटो आता खूप खराब झालेले असतात, पण त्यावरून तर माणसाचा अंदाज तर लावता येऊ शकतो, एवढे चांगले तर फोटो ते दिसत असतात. तर आता दुसरीकडे त्या तुम्हाला सांगितलंच होतं की RTO ऑफिसमधून पण कमळीला सगळ्यात मोठी बातमी कळते, ती म्हणजे आता त्या गाडीच्या मालकाची डिटेल्स पण भेटलेली असते आणि आता कमळी आणि ऋषी ते फोटोज घेऊन त्या गाडीची डिटेल्स पण घेतात. आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो, एकीकडे भले आपल्या गौरीची मेमरी गेली असेल, पण मात्र तिने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात की त्यांनी काय काय केले, कुठे कुठे गेले, काय काय झालं, ते राहायला कुठे होते, म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी तिला आठवत असतात. त्या सगळ्या ठिकाणी कमळी जाते आणि ऋषी पण जातो आणि त्यांच्यामुळे त्यांना खूप सारे पुरावे सापडतात आणि नंतर येतो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट. कारण की मित्रांनो आजपर्यंत कमळीला तिचे वडील भेटले नव्हते, दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना तिची खरी नात भेटली नव्हती, तर राजनला आजपर्यंत त्याची बायको आणि मुलगी भेटली नव्हते. आणि इथेच मालिकेचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे, कारण की ह्या सगळ्या गोष्टी एकासोबत घडतात. तर दुसरीकडे मात्र ही कामिनी आता अनिकाचं लग्न ऋषीसमोर तिने फिक्स केलेलंच असतं आणि ज्यावेळेस मात्र कमळीसमोर हे सत्य येतं की राजन काकाच तिचे खरे वडील आहे, त्यावेळेस मात्र कमळीच्या डोळ्यातून पाणी येतं. दुसरीकडे मात्र गौरीला धक्का बसतो आणि गौरी त्याच धक्क्यातून सावरताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि तिला तिचा भूतकाळ परत आठवतो. तर असं सगळा काही सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट असणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला माहीत नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन तर ऑन करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात प्रश्न येत असेल की मग आता असं सगळं झाल्याच्या नंतर आता गौरी आणि सोबतच मात्र कमळी ह्या दोघीजण पण राजन अन्नपूर्णा आजींकडे कायमच्या जातील का? तर मित्रांनो पुढे तुम्हाला हाच ट्विस्ट पाहायचा आहे की ह्या दोघी पण अन्नपूर्णा आणि राजनकडे जातात, पण सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट तर हाच आहे की कमळी आणि ऋषीचं लग्न होतं का नाही. तर मित्रांनो आता हा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये ट्विस्ट सांगतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका. धन्यवाद. हा तुम्हाला दिसत असेल म्युस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.